नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि महाराष्ट्रामध्ये मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत 5 टप्प्यामध्ये हळूहळू शहरं अनलॉक होत आहेत. जे शहर आपली रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवेल ते लवकर अनलॉक होईल. आजपासून विविध ठिकाणी काही निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्यात येणार आहेत. आजपासून 5 टप्प्यात वर्गीकरण करण्यात आलं आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचं. आणि या सूचनेमध्ये महाराष्ट्रातले जिल्हे, महानगरपालिका आणि इतर विभाग असे एकूण 5 गट आहेत. प्रत्येक गटासाठी लॉकडाऊनचे आणि अनलॉकचे वेगवेगळे नियम असणार आहेत. आणि दर आठवड्याला स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्या जिल्ह्याचा किंवा महानगरपालिकेचा गट नेमका कोणता हे ठरवलं जाईल आणि त्यानुसार लॉक आणि अनलॉकचे नियम ठरवले जातील. ऑक्सिजन आणि बेड्सचं प्रमाण तसंच पॉझिटिव्हिटीचा रेट हे 2 प्रमुख निकष असतील. एखाद्या जिल्ह्यातले पॉझिटिव्हिटीचा रेट वाढला, ऑक्सिजन बेडवर दाखल असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली तर नियम कठोर केले जातील. पण पॉझिटिव्हिटीचा रेट कमी झाला तर नियम शिथिल करण्यात येतील. मॉल, दुकानं, सिनेमागृह, हॉल सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही मर्यादा नसणार आहेत. पहिल्या टप्प्यात 13 ठिकाणी निर्बंध शिथिल केले जात आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात 10 ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमधली काय स्थिती आहे, काय नियम लागू करण्यात आलेत याचा आपण आता सविस्तर आढावा घेणार आहोत. आजपासून राज्याच्या विविध भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं शहर आणि महत्त्वाचा जिल्हा औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातल्या रुग्णांची टक्केवारी 2.24 इतकी खालती आली. साधारण व्याप्त ऑक्सिजन बेडचं प्रमाण आहे 22.19% आणि त्यामुळे औरंगाबाद महापालिका क्षेत्रात शासन वर्गवारीनुसार हा जिल्हा आणि शहर सध्या लेव्हल 1 मध्ये आहे. औरंगाबाद ग्रामीणची वर्गवारी मात्र 3ऱ्या टप्प्यात येते. कोरोनाचं संकट पाहता या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दर शुक्रवारी बैठक होते. जिल्ह्यातील कोरोनाचं वाढतं संक्रमण तसंच राहिलं तर निर्बंध अधिक कडक केले जाणार. जनतेच्या मुक्त जीवन जगण्यावर मर्यादा येतील, पण नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन केलं आणि रुग्णसंख्या नियंत्रणात आली तर मात्र निर्बंध शिथिल केले जातील. त्यामुळे नियमांचं आपण सगळ्यांनी काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. आणि थेट जाऊयात औरंगाबादला. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सिद्धार्थ, औरंगाबादमधल्या कुठल्या भागात तू आता आहेस आणि शहरातलं पॉझिटिव्हिटीचा रेट खूप खालती आलाय? अभिनंदन औरंगाबादकरांचं. हळूहळू दुकानं उघडायला सुरुवात झाली. मिलिंद, निश्चितपणे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आली. थोडं दुःख असं याचं आहे की ग्रामीण भागामध्ये पॉझिटिव्हिटी रेट आजही 5.5चा आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये थोड्याशा प्रमाणात काय होणार, लोक थोडी नाराज आहेत. मात्र शहरामध्ये आपण जसं सांगितलं तसं जवळपास 2-2.25% पॉझिटिव्हिटी रेट आलेला आहे. त्यामुळं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2 रेटिंग आलेले आहे. औरंगाबाद शहर हे पहिल्या रेटिंगमध्ये आहे, तर जिल्हा ग्रामीण भाग हा 3ऱ्या लेवलमध्ये आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये अधिक काम करणं गरजेचं आहे, अधिक सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. शहरामध्ये सुद्धा आता लेवल 1मुळं जे आहेत सर्व बाजार असतील किंवा दुकानं असतील उघडण्यात आलेली आहेत. मी औरंगपुरा भागामध्ये आहे आणि आपण बघतोय की आता हळूहळू दुकानं उघडायला लागलेत. कारण काल परवापर्यंत जे आहेत सकाळी 7 वाजताच ही मार्केट पूर्णपणे बंद असायची, खूप गर्दी असायची या ठिकाणी. मात्र आज जे आहे साधारण वेळेनुसार त्यांना दुकानं उघडता येतील आणि आपली दुकानं त्यांच्या वेळेनुसार बंद करता येतील. हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे जाहीर झाल्यामुळं निवांतपणे मार्केट जसं रोजच्या प्रमाणे म्हणजे कोरोनाच्या आधीपासून मार्केट ज्या पद्धतीनं चालायचं तसंच मार्केट आता हळूहळू उघडते. गर्दी दिसत नाही, कसल्या पद्धतीची दुकानदाराची गडबड असेल किंवा ग्राहकांची गडबड असेल ही गडबड दिसत नाही. त्यामुळं जे आहे निवांतपणा थोडा कुठंतरी रुटीन दिसतो या ठिकाणी.
पॉझिटिव्हिटी रेट पण कमी आहे आणि औरंगाबाद शहरामध्ये जे आहेत बेड असतील किंवा इतर बऱ्यापैकी खूप खाली बेड आहेत किंवा दुकानांमध्ये आता पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांना सहज ट्रीटमेंट भेटते. धावपळ करण्याची गरज नाही. ऑक्सिजनचा पुरवठा जेवढा लागतो त्याच्यापेक्षा डबल आता पुरवठा या ठिकाणी होतोय. त्यामुळं औरंगाबाद शहर जे आहे पूर्णपणे अनलॉक झालेले. खाण्यापिण्याच्या वस्तू असेल, खरेदी, कपडा किंवा इतर सगळे दुकानं आता त्यांच्या रोजच्या नियमानुसार उघडले जातील. मात्र या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट, औरंगाबादकरांना जसं पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता, खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते, त्यावेळेस आपण औरंगाबादकरांना दोषी धरलेलं आहे. मात्र आता औरंगाबादकरांचंच आपल्याला अभिनंदन करावं लागेल, कारण औरंगाबादकरांनी नियम पाळले, मास्क लावले, सॅनिटायझर वापरला, जे आहे सामाजिक अंतर दूर ठेवले. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रेट खाली आलेला आहे, पॉझिटिव्हिटी. मात्र आता एक जबाबदारी औरंगाबादकरांवर, शहरावर ही आहे की शिथिल जरी झालं असेल, आपल्याला मुक्तपणे फिरता जरी येत असलं तरी मास्क लावणं गरजेचं आहे आणि अंतर पाळणं गरजेचं आहे. नाहीतर मागचे दिवस पुन्हा आपल्याला पुढे येऊ शकतात. सिद्धार्थ, तुझ्या पाठीमागे दुकानांची शटर उघडायला लागलेत हळूहळू, तीही बघायला आवडतील. कारण औरंगाबादचं गुलमंडी मार्केट असो किंवा अन्य मार्केट, जसं तिथली चहलपहल असते ना, ती एक वेगळं चैतन्य निर्माण करते, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता पॉझिटिव्हिटीचा रेट कमी झाला आहे, काही दुकानं उघडायला परवानगी आहे, हळूहळू अन्यही निर्बंध कमी होतील. पण लोक नियमांचं पालन करतायत, मास्क घालतायत, कारण मास्क हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. मिलिंद, पॉझिटिव्हिटी रेट जो कमी झालेला आहे त्याला निश्चितच आपण नागरिकांना श्रेय द्यायला पाहिजे. कारण जे काही सरकारने नियम ठरवून दिले होते किंवा जिल्हा प्रशासनाने मास्क लावणे, तर मोठ्या प्रमाणात लोक मास्क लावू लागले. म्हणजे इन्फेक्शनला कुठेतरी आळा लोकांनीच घातलेला. कारण मास्क वापरणे किंवा सॅनिटायझर वापरणे किंवा काम असेल ते घराच्या बाहेर पडणे, ते कुठेतरी लोकांनी अंमलात आणायला सुरुवात केलेली. आणि औरंगाबादकर त्याच्यावर थोडेसे अग्रेसर राहिले म्हणून लेवल 1ला आम्ही औरंगाबाद शहर आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये थोडी कुठेतरी शिथिलता होती आणि कोरोनाबद्दलची तेवढी जागृती ग्रामीण भागामध्ये झाली नाही. त्यामुळे आता औरंगाबाद आधी खूप 2 ते 2200 पर्यंत रोज पॉझिटिव्ह रुग्ण यायचे. आज ते 125 पर्यंत आलेत किंवा 100 पर्यंत आलेत. आणि शहरातले पेशंट जर बघितले तर आपण 35 ते 40 मध्ये आलेले आहेत. आणि ग्रामीण भागात की काय, औरंगाबाद मधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात भलताच चर्चेत आहे आणि व्हिडिओची सुरुवातच आहे, आनंद गगनात माझा मावेना, कारण मार्केट उघडायला सुरुवात झाली. पाहूयात काय सांगतो हा व्हिडिओ. सिद्धार्थ, औरंगाबादचं कपडा मार्केट मोठं आहे आणि औरंगाबादच्या कपडा मार्केटमधली ही व्यक्ती आहे, असं क्या बात आहे. एका दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीचं जर का असं होत असेल तर औरंगाबादकर तर मनातनं खरंच नाचत असतील. इमरती घ्यायला लाईन लागली का काय? निश्चित मिलिंद, हा एक व्हिडिओ खूप मोठ्या भावना सांगतोय. व्यापारी असतील, दुकानावर काम करणारे कामगार असतील, यांची फार मोठी कुचंबना झाली होती. खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. अनेक कामगारांना दुकानातून काढून टाकण्यात आलं होतं, कारण दुकानं बंद असल्यामुळे इन्कम नव्हता आणि इन्कम नाही तर मग रोजगार कसा द्यायचा, काम करणाऱ्यांना पगार कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न होता. आणि आज सकाळीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर एवढा व्हायरल झालेला आहे. त्या माणसाच्या, जो कोणी व्यक्ती असेल त्याची ओळख पटलेली नाही आणखी, मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपण बघून सांगू शकतो. हा जरी कुठला जरी व्हिडिओ असला तर संबंध व्यापारी असतील किंवा दुकानामध्ये काम करणारे कामगार असतील, यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा एकमेव माणूस आपल्या सगळ्यांना देऊन जातो. मिलिंद, खरं आहे सिद्धार्थ, खूप खूप धन्यवाद आणि या व्यक्तीचंही अभिनंदन, कारण त्यानं आपला मोकळेपणानं आपला आनंद व्यक्त केला. आणि असाच पॉझिटिव्हिटीचा रेट औरंगाबादचा कमी राहो, नागरिकांनी नियमांचं पालन करावं, आपण पुन्हा पुन्हा आवाहन करणारच आहोत. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि औरंगाबादहून थेट जाऊयात राज्याची उपराजधानी नागपूरला, कारण नागपूर
सरसकट शिथिलता देण्यात आली. काही निर्बंधांचं आवश्यक वस्तूंची दुकानं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवायला आता परवानगी देण्यात आली. थिएटर्स, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट हे 50% क्षमतेनं सुरू राहील. तर लग्नासाठी 100 लोकांनाच सध्या परवानगी आहे. त्यासोबतच शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, जलतरण केंद्र, सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर तूर्तास बंदी कायम राहणार आहे. तर संध्याकाळी 5 नंतर मात्र नागपूरमध्ये जमावबंदी लागू असेल. म्हणजे 4 किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येता येणार नाही. तुषार कोळे आपले प्रतिनिधी नागपुरातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तुषार, एकीकडे काही गोष्टींवरचे निर्बंध हटलेत, पण काही गोष्टींवरचे निर्बंध कायम आहेत. मिलिंद सर, निश्चित जर का बघायचं झालं तर नागपूरमध्ये अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. अजूनही 200च्या घरामध्ये रोज नवीन रुग्ण निघत आहे. म्हणजे मागच्या 24 तासाचा जर का विचार करायचा झाला तर 197 नवीन रुग्ण निघाले आणि 10 रुग्णांचा मृत्यू देखील झाला. याची जाणीव जिल्हा प्रशासनाला आणि महानगरपालिका प्रशासनाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने जी गाईडलाईन्स दिली ती गाईडलाईन तशीची तशी लागू न करता काही निर्बंध ठेवलेले आहे. आणि त्यामध्ये 5 वाजेपर्यंत पूर्णपणे बाजारपेठा असेल, मॉल असेल, हॉटेल, रेस्टॉरंटला 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे. हे उघडं राहणार आहे, पण त्यामध्येही काही निर्बंध आहे. कारण की हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना 50% क्षमतेनं चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आणि बाजारपेठेमध्ये जे दुकानं असेल, सरकारी कार्यालय असेल, हे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मिलिंद सर, साधारण 15 मार्चपासून नागपूरमध्ये हे सगळे कडक निर्बंध होते. आता साधारण 3 महिने होत आलेले आहे या सर्व गोष्टीला. त्यामुळे व्यापारी असेल, नागपूरकर असेल किंवा इतर सर्व वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे लोक असेल, हे एक प्रकारे वैतागले होते. त्यांना मोठी आतुरता होती की कधी हे निर्बंध स्थितीत होतात आणि आजपासून सुरू झालेले आहे. सध्या मी नागपूरच्या एका जिममध्ये आहे. जर का तुम्ही या जिमचं दृश्य बघितलं तर हे 3 महिन्यानंतर जवळपास इथे जिम मारायला आलेले आहे आणि 3 महिन्यानंतर जिमचा आनंद घेत आहे. कारण की बहुप्रतीक्षित असे ह्या निर्बंधाची ते आतुरतेने वाट पाहत होते. आणि 15 मार्च नंतर त्यांनी जिम नागपूरचे उघडले नव्हते. त्यामुळे आजपासून जिम देखील सुरू झालेले आहे. जे जिम मारतात त्यांच्या काय भावना आहे, ते या सरकारच्या निर्णयाकडे कशा प्रकारे बघतात, आपण त्यांना विचारूया. मला एक सांगा, किती दिवस झाले तुम्ही जिममध्ये आलेले नाही आणि आज जेव्हा पहिला पाऊल ठेवला त्या तुमच्या काय भावना होत्या? ऑलमोस्ट 3 महिने झालेले आहेत. आम्ही वर्कआउट नाही केले, घरी बसून वेट वाढलेले, आमचे स्टॅमिना डाऊन झालेला आहे, आमची फ्लेक्सिबिलिटी पण कमी झालेली आहे. पण त्यामुळे आता घरी बसल्या बसल्या असं वाटत होतं की केव्हा जिमला जायचं आणि केव्हा आपण हे वेट कमी करायचं आणि फिटनेस आपला मेंटेन करायचा. हे आम्ही खूप दिवसापासून विचार करतो आहे. पण तरी मेंटेन करत होतो आम्ही, थोडं रनिंग वगैरे करून बाहेर. पण आता जिम उघडलं आहे, खूप आनंद वाटत आहे आणि आता आमचं फिटनेस मेंटेन राहील आणि गव्हर्मेंट असंच सुरू ठेवेल काही दिवस. पॅन्डेमिक नाही आलं तर आम्हाला खूप उमेद आहे की पॅन्डेमिक नाही येणार, तिसरी वेव्ह नाही येणार आणि आम्ही फिट राहू. नियमाचं कशा प्रकारे पालन करता जेव्हा तुम्ही जिमला येता तेव्हा? मास्क आधी, सर्वात आधी मास्क. पण अवघड आहे, पण स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे किंवा दुसऱ्याला सुरक्षित ठेवायचं आहे, म्हणून मास्क घालणं अनिवार्य आहे. आणि सॅनिटायझेशन आहे, इथे भरपूर फॅसिलिटी आहे. म्हणजे प्रत्येक मशीन सॅनिटाईज होते आणि हात आम्ही प्रत्येकदा सॅनिटाईज करतो. अच्छा, आणखी काही लोक आहेत त्यांना देखील विचारूया. कारण की नागपूरमध्ये जिम हा असा व्यवसाय होता की साधारण पहिल्या लाटेमध्ये असो किंवा दुसऱ्या लाटेमध्ये असो, हा संपूर्ण व्यवसाय बंद पडलेला होता. त्यामुळे या व्यावसायिकांची देखील मागणी होती की जिम सुरू व्हायला पाहिजे. इतकंच नाही, म्हणजे व्यवसायाचा भाग म्हणून नाही तर फिटनेसचा भाग म्हणून देखील जिम सुरू व्हायला पाहिजे अशी मागणी होती. जिम शुरू झालेले आहे. मेरे को एक बात बताइए कि सरकार ने तो आपको छूट दे दी है चालू करने की, लेकिन अभी आपकी भी जिम्मेदारी है. जो लोग यहाँ आते हैं उनको पूरी तरह से नियम का पालन होना चाहिए. आप किस तरह से उनसे बताते हैं और क्या क्या उनके तरफ से फॉलो नियम का करके लेते हैं? सोशल डिस्टेंसिंग के लिए बोलते हैं और सैनिटाइज़र और मास्क लगाने के लिए बोलते हैं. मास्क लगा के तो वर्कआउट करने के लिए इतना कंटिन्यू नहीं बोल सकते, फिर भी सोशल डिस्टेंसिंग के लिए उनको बोलते हैं हम लोग कि थोड़ा सा डिस्टेंस बनाने के रखो. जैसा फ्लोर अभी ज़्यादा 10-12 क्राउड आया तो उनको डिवाइड करते हैं. 4 लोग इधर, 5 लोग उधर, 6 लोग इधर, ऐसे लोगों को डिवाइड भी करते हैं. आज 3 महीने के बाद खुला है जिम. सवेरे का कैसा वातावरण था, कितने लोग आके गए? 7 से 8 लोग आए थे 6 के 7 के स्लॉट में. बाकी टाइम तो अभी खाली है. ठीक है. अभी
लोगों में डर गया कि नहीं, अभी भी है डर? अभी भी थोड़ा सा डर तो बना है, क्योंकि आगे जाके फिर से ना जिम बंद हो जाए 1-2 महीने के बाद में। लोगों की वही सोच है कि अभी जिम ज्वाइन करते, पैसे वैसे भरने के बाद में अगर जिम बंद हो गया तो फिर उनका प्रॉब्लम होता है। इसके लिए अभी कुछ टाइम तो लोग आएंगे नहीं, 1-2 महीना। मिलिंद सर, जर का बघायचं झालं तर एप्रिलचा दुसरा आठवडा आणि मेचा पहिला आठवडा या साधारण 22 दिवसामध्ये नागपूरकरांनी जी सुनामी अनुभवली होती, त्यामुळे नागपूरकर स्वतःहून आता बाहेर निघायला घाबरत आहे। जे नागपूरकर बाहेर निघतात ते नियमाचं पालन करत आहे। काही ठिकाणी रस्त्यावर तुम्हाला बिना मास्क फिरणारे नागरिक देखील पाहायला मिळेल किंवा नियमाचं पालन होताना दिसणार नाही। पण असं असलं तरी नागपूरमध्ये आजपासून जे नियमामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे, त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे। जिम असो, व्यापारी असो, दुकानदार असो, सर्व क्षेत्रामध्ये या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। तुषार, आणखीन 1-2 मुद्दे आहेत, पण तुर्तास मुंबईत येऊयात। राज्याच्या उपराजधानीतून राज्याच्या राजधानीत मुंबईत सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आणि सुस्मिता आहे सध्या मुंबईच्या मार्केट परिसरात। सुस्मिता, कसं आहे वातावरण? काय सकाळी सकाळी हळूहळू शटर उघडायला सुरुवात झाली का? नक्कीच फार सुरुवात झालेली आहे। लोक खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत। बसमधनं प्रवास करणाऱ्या लोकांना आपण काही वेळापूर्वी भेटलो होतो। सध्याची जर आपण ही स्थिती बघितली तर दादर परिसरातले हे चित्र आहे। तिथे दुकानं खुली झालेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापारी सुद्धा या बाबतीत फार खुश आहे। तुमचं दुकान आज 3 महिन्यानंतर खुलं झालेलं आहे। एरवी तर या परिसरामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पहिली तर गर्दी बघायला मिळायची, आता सध्या लॉकडाऊन झाल्यापासून गर्दी वगैरे जरा कमी आटोक्यात आलेली आहे आणि आता 3 महिने 2.5-3 महिन्यानंतर दुकानं चालू झालेली आहेत। तर सर्व आम्हाला दुकानदारांना पण आनंद झालेला आहे। त्याचबरोबर सर्वांनी सॅनिटायझर, मास्क हे कंपल्सरी सर्वांनी लावलं पाहिजे, कारण की आता सरकारने 8 ते 4 वाजेपर्यंत आम्हाला परमिशन दिलेली आहे दुकानं खोलायची। तर त्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे। नक्कीच, तर या नियमांचं पालन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। काही भांडे विक्रेते किंवा एक कायमच बंद असणारी ही जी दुकान होती त्या दुकानांच्या मालकांशी आपण बोलूयात। काय सध्याची स्थिती आहे? दुकान 3 महिन्यानंतर खुलं झालंय, काय काळजी घ्याल? पहिली काळजी तर आम्ही पहिलं तर स्वागत करतो आपल्या हे निर्णयाचं, आम्हाला उघडायला दिलं त्याबद्दल। म्हणजे आता 3 महिने आम्ही घरी बसलो होतो, बाकी आता आपल्याला सर्वांनी मिळून ह्याला हरवायचं आहे कोरोनाला। म्हणजे त्या हिशोबाने सोशल डिस्टन्स आपण ठेवतो, आमच्या माणसाला आम्ही मास्क लावून सांगतो, सॅनिटायझरची बॉटल ठेवतो, गिराकांना लांब डिस्टन्स म्हणून आम्ही एंट्री करायला सांगतो। म्हणजे हे एक निर्णय चांगला आहे आणि लोकांना पण त्रास होता, आम्हाला पण त्रास होता। गिराकांचा बराच फोन यायचा, त्यांना वस्तू पाहिजे, लग्नाची सीजन होती, लग्नामध्ये भांडी पाहिजे, त्यामुळे त्यांना बरेच त्रास झाले गिराकांना आणि आम्हाला पण। आता हे केलं त्याबद्दल आम्ही त्यांना सरकारला धन्यवाद देतो। तर या सगळ्याच गोष्टींचं स्वागत केलं जात आहे। मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, हे 4 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत त्यांना परमिशन मिळालेली आहे। त्यानंतर ते पार्सल सुविधा मिळणार आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा सलून्स असतील, जिम असतील यांना परमिशन मिळालेली आहे। परंतु कोरोना काळातील जे काही निर्बंध होते त्याच्यामध्ये जरी शिथिलता आलेली असली तरी नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। कुठेही नियमांना डावलून आपल्याला पुढे जायचं नाही। आता ही दुकानांमधली स्थिती आहे, खरेदीसाठी आलेले हे लोक आहेत। सध्याची आपण जर परिस्थिती बघितली तर दादर परिसर गजबजून निघालेला आहे। इथे ही साहित्याची काही दुकानं आहेत, पूजेचे साहित्य सुद्धा खरेदी करण्यासाठी लोक इकडे येत असतात। तर ही सगळ्याच पद्धतीचं वातावरण जर आपण बघितलं तर एकीकडे बेस्टची सुविधा सुरू आहे, लोकांची खरेदीसाठीची गर्दी सुस्मिता, आहे। तू राहत आपल्यासोबत नागपूरमध्ये याच सगळ्या मुद्द्यांवर काय स्थिती आहे ती आपण जाणून घेऊयात। तुषार आपल्यासोबत आहे नागपूरहून। तुषार, जसं दादरचे आपण ही दृश्य पाहतो आहोत, बसमध्ये लोक यायला लागलेत, रेल्वेचा हळूहळू प्रवास सुरू होतोय, दुकानं हळूहळू उघडायला लागल्या आहेत। नागपूरमध्ये या मुद्द्यांवर काय स्थिती आहे? हळूहळू कपडा मार्केट किंवा बाकीची मार्केट हळूहळू सुरू झाली आहेत का? नागपूरमध्ये जी थोड्याशा प्रमाणात मेट्रो आणि बस सेवा सुरू आहे ती पण आजपासून सुरू होते का? हां मिलिंद सर, जर का बघायचं झालं तर मार्केट सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। बस सेवा देखील आजपासून सुरू होत आहे। नागपूर महानगरपालिकेच्या साधारण आज 150 बसेस शहरामध्ये फिरणार आहे आणि पूर्ण क्षमतेने त्या फिरणार आहे। फक्त सिटिंग
स्वरूपाचे जे सर्व त्यावर फक्त नियम असणार आहे. उभं राहून कोणाला प्रवास करता येणार नाही, पण बस सेवा देखील सुरू होणार आहे. मेट्रो देखील आधीच सुरू आहे, त्यामध्ये देखील मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बाजारपेठेचा जर काही विचार करायचा झाला तर बाजारपेठेमध्ये 9 वाजतापासून सुरुवात झालेली आहे बाजारपेठ उघडायला. आणि महत्त्वाचे विषय की जो हॉकर्स होते त्या हॉकर्सला देखील आता परवानगी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा एक विषय होता, कारण की हॉकर्सला मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा निर्बंधामध्ये ढीलपणा देण्यात आला होता तेव्हा हॉकर्सला मात्र दुकानं उघडण्याला परवानगी नव्हती. आता हॉकर्सला देखील परवानगी मिळाली, त्यामुळे ते देखील 9 वाजतापासून दुकानं उघडायला सुरुवात झालेली आहे त्यांचे देखील. आणि महत्त्वाचा विषय आहे की नागपूरमध्ये 5 वाजेपर्यंत कसल्याच प्रकारचे बंधनं नाही आहे. सगळ्या प्रकारचे दुकानं असेल, बाजारपेठा असेल, मॉल्स देखील उघडे गेलेले आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार सगळ्यांना सूट दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण या निर्णयाचं स्वागत करत आहे. सकाळपासून आज बऱ्याच लोकांचा पहिला दिवस आहे. म्हणजे बार्स असेल तर बार्सवाल्यांना 3 महिन्यानंतर पहिल्यांदा बार्स उघडत आहे, किंवा हॉटेल्स आहेत ते देखील 3 महिन्यानंतर उघडत आहे. 50% क्षमता त्यांच्यामध्ये मर्यादा लावलेली आहे. पण सकाळपासून सुरुवातीचा पहिला दिवस आहे, साफसफाईमध्ये त्यांची वेळ चाललेली आहे आणि निर्णयाचं स्वागत आहे. एक वेगळा उत्साह आहे, एक नवीन चैतन्य पाहायला मिळतंय सर्वांच्या स्वाभाविक आहे. 3 महिन्यानंतर आपला व्यवसाय जेव्हा सुरू करायचा असतो तेव्हा एक प्रकारे झालेलं नुकसान भरून काढणं आणि पुन्हा एकदा सगळं सुरळीत करणं म्हणजे नव्यानंच सुरुवात असते एक प्रकारे, असं म्हणायला हरकत नाही. तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि सांगलीत जाऊयात. सांगली जिल्हा शासनानं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार सांगली जिल्हा हा 4थ्या टप्प्यात मोडतोय. त्यानुसार 4थ्या स्तराचे प्रतिबंधात्मक आदेश इथे लागू करण्यात आले. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आसिफ, 4 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत, पण जिल्हा 4थ्या टप्प्यात आहे. मिलिंद, नक्कीच, कारण का गेल्या जूनमध्ये 3 जूनला जी काय आकडेवारी निघाली होती त्यामध्ये सांगली रेट पॉझिटिव्ह रेट हा 14 पॉईंट होता, 14% होता. त्यामुळं हा सांगली जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील 4थ्या टप्प्यात आहे. तर एकूणच बघितलं तर की यामध्ये किराणा माल असेल, अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध, डेअरी आणि दूध देणे पदार्थ जे काही जीवनावश्यक वस्तू लागतात तेवढेच उघडण्यात परमिशन दिलेलं आहे. त्यामुळं सांगली जिल्ह्यात जी काय होती पहिला 7 ते 11 दुकाने उघडण्यास परवानगी होती, परंतु ही 5 तास वाढवून 7 ते 4 पर्यंत दिलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर जे काही इतर नियम आहेत, सोशल डिस्टन्स असेल, मास्क असेल, सॅनिटायझर असेल आणि इतर काही जे कोरोनाचे नियम आहेत ते नियम काटेकोरपणे पालन करायचे आहेत. त्याचबरोबर रुग्णसंख्या ही गेल्या आठवड्यात ही 1000 ते 1200 होती, ती आता या आठवड्यात सध्या 600 ते 800च्या आसपास आहे. आणि सध्या सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट हा 9% आहे आणि हे मृत्यूदर हा साधारणतः 2.88 ह्याच्यावर आहे. त्यामुळं सांगली जिल्हा प्रशासन आणि काल पालकमंत्र्यांनी सुद्धा इशाऱ्यावजा सूचना केलेल्या आहेत की लगच्या लगेच आपण पूर्णपणे लॉकडाऊन हटवायचं नाही, थोडे निर्बंध शिथिल करूनच आपल्याला सांगली जिल्ह्यात पूर्ण पदावर आणायचे आहे. मिलिंद, पण आसिफ, जसं सांगलीतला पॉझिटिव्हिटीचा रेट कमी होतोय, चांगली गोष्ट आहे. तो आणखीन कमी झाला पाहिजे, कारण मधल्या काही काळात सांगलीमध्ये खरंच टेन्शन होतं, कोरोना ज्या पद्धतीनं वाढत होता. पण त्यासोबत अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त बाकी सगळं बंद आहे का? नागरिक मास्क, जे काही अत्यावश्यक सेवेचा उपयोग करण्यासाठी बाहेर पडतायत, मग दूध किंवा किराणा घेणं असेल, लोक मास्क बांधतायत का? आता सांगलीकरांना कारण का हे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला आहे. मिलिंद, बघितलं सांगली हे गेल्यावेळी राज्यातला दुसऱ्या जिल्हा होता की कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि सांगलीचा आता मृत्यूदर पण जास्त आहे. त्यामुळे लोकांना सांगलीकरांना चांगलाच फटका बसलेला आहे. त्यामुळे सांगलीकर स्वतः मास्क घालून सोशल डिस्टन्सिंग इतर जे काही कोरोनाचे नियम आहेत ते नियमाचं पालन करतायत. कारण का ज्या काय आता मार्केटमध्ये सकाळपासून गर्दी असते थोडा वेळ, पण जसे जसे दुपार किंवा संध्याकाळ होईल तेव्हा पण पूर्ण गर्दी कमी होते. कारण का लोकांना माहीत झालेलं आहे की कोरोनाचा फटका कशा पद्धतीने बसतो, किती सोसावं लागतं, आपल्या घरात क्वारंटाईन व्हावं लागतं आणि हॉस्पिटलचा खर्च आपल्याला परवडणार नाही. त्यामुळं लोकांना सांगलीकर आता स्वतःहून शानी झालेलं म्हणता येईल आणि सतर्क बाळगत आहेत. मिलिंद, आसिफ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आता जाऊयात पुण्यामध्ये आजपासून निर्बंध शिथिल करण्यात आले. मिशन बिगिन अगेन अंतर्गत विविध शहरांमध्ये 5 टप्प्यात त्यांची विभागणी करण्यात आली आहे. पुण्याची विभागणी कोणत्या टप्प्यात आहे ते आपण आज पाहणार आहोत आता, कारण पुण्यामध्ये हॉटेल्स 4 वाजेपर्यंत सुरू असणार आहेत, उद्यानं 5 ते
9 सकाळच्या वेळात खुली असणार आहेत. पुणे शहर सध्या लेव्हल 3 मध्ये आहे, त्यामुळे आजपासून एसटीच्या सोबतच PMPML बस सेवा सुद्धा सुरू होईल. दरम्यान नाट्यगृह, सिनेमागृह हे सगळं मात्र बंद असणार आहे. जिम, सलून 50% क्षमतेनं सुरू असतील. पुण्यातील PMPML बस सेवा आजपासून सुरू होते. सकाळी या ठिकाणी नियमांचं पालन करत बसेस सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. पुण्यामध्ये PMP बसेस देखील धावायला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 179 मार्गावरती 496 बसेस या धावणार आहेत. स्वारगेट ST स्थानकामध्ये आपण बघितलं की 100% क्षमतेनं परवानगी दिलेली आहे, पण तिथं एक गर्दी तुरळक आहे. परंतु PMP जी आहे पुण्याच्या शहरामध्ये धावणारी, तिला मात्र चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे आणि अर्थात 50% क्षमता असणार आहे. PMPमध्ये स्टँडिंगला परवानगी नाही आहे, त्यामुळं पुणेकरांचा प्रतिसाद कसा मिळतो आहे हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. पुणेकरांनी यायला सुरुवात केलेली आहे. स्वारगेट बस स्थानकाच्या बाहेर आपण बघतोय इथं, आणि या ठिकाणी आता बसेस पण येत आहेत. आणखीन एक बस आलेली आहे पुणे स्टेशनला जाणारी, आणि त्याच्यामध्ये काही प्रवासी आपल्याला दिसत आहेत. अर्थातच जरी PMP सुरू झाली असली तरी प्रचंड गर्दी करू नये अशी अपेक्षा आहे. आपण बघूया तिथं आता काय होतं आहे. बस इथं आलेली आहे स्वारगेट बस स्थानकाच्या ठिकाणी, आणि प्रवासी जे आहेत ते आपण बघतोय. नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. निम्म्याच क्षमतेने प्रवास करायचा आहे, त्यामुळे एका सीटवरती एकाच प्रवाशांनी बसणं अपेक्षित आहे. स्टँडिंग म्हणजे उभं राहून प्रवासाला परवानगी नाही आहे. बऱ्याच कालावधीनंतर सुरू होतीये. काय अपेक्षा आहे लोकांची? म्हणजे लोक पाळतील थोडं आता 50% केलं, चालू केलं, आता होईल चालू येतील लोक असं वाटतं. हा तर बस चालू झाली, पण लोक नियम पाळतील का? पाळतील. आम्ही पण सांगायला आम्ही एका सीटवर एकच जण ना, एक सीटवर एक, आणि स्टँडिंगला परवानगी नाही. नाही असं परवानगी. अपेक्षा आहे कर्मचाऱ्यांना सुद्धा. आपण विचारूयात प्रवाशांसाठी सुद्धा, प्रवाशांच्या सोबत सुद्धा. काय सुरक्षित वाटतंय का अजून भीती आहे कोरोनाची? नाही, रिक्षापेक्षा बसने बरं वाटतं जरा. बसने बरं वाटतं. रिक्षाला चार्जेस बी रोज जास्त जायचे, प्लस कामावर वेळेवर नाही पोहोचायचो. बसचा प्रवास बरा वाटतो. आपण विचारत अजून सुद्धा. तुम्हाला वाटतंय का सुरक्षित वाटतंय का अजून? सुरक्षित वाटतंय ना, आहे आता सध्या तर आहे सुरक्षित. लोकांमध्ये सुरक्षेची भावना, आणि आत्ता तरी लोक नियम पाळताना दिसत आहेत. जसं सांगितलं की 50% क्षमता असल्यामुळे एका सीटवरती एकच प्रवासी आणि उभं राहून, त्यामुळे आता ही बस नियम पाळून जी आहे ती रवाना झालेली आहे. असंच करणं पुणेकरांकडून अपेक्षित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे PMPML सुरू झालेली आहे, आणि जसं PMPML आहे तसं बससुद्धा आहे. पुणे पश्चिम महाराष्ट्रातलं असं ठिकाण आहे की राज्याच्या प्रत्येक ठिकाणून पुण्याला लोक येत असतात, किंवा पुण्यात आलेल्या लोकांना राज्याच्या जवळपास सगळ्याच भागात जायचं असतं. त्यामुळे ST बसेस महत्त्वाच्या आहेत, आणि या ST बसेस पूर्ण क्षमतेनं सुरू होत आहेत. पुण्यात मात्र सकाळी गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकावर अतिशय तुरळक गर्दी दिसली. स्वारगेट बस स्थानकावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. ब्रेक द चेन किंवा बिगिन अगेनच्या पुढच्या टप्प्यामध्ये आता पुण्यामध्ये लेवल 3 नुसार निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. ST जी आहे ती 100% क्षमतेनं सुरू करायला परवानगी दिलेली आहे. पुण्यामधल्या स्वारगेट ST बस स्थानकामध्ये जर आपण बघितलं तर नेहमी अत्यंत गजबजलेलं आणि प्रचंड वर्दळ असलेल्या लोकांची आणि STंची हे बसस्थानक मात्र अत्यंत शांत दिसतंय. याचं कारणच आहे की लोक जे आहेत ते अजूनही बाहेर पडायला तयार नाहीत. ही एक प्रकारे गोष्ट चांगली आहे, पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर STला प्रतीक्षा आहे, प्रवाशांची ST तोट्यामध्ये आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या पगाराचा देखील प्रश्न निर्माण झाला होता. पण आपण जर बघितलं तर लोक मात्र अजूनही अलर्ट आहेत. आपण विचारूयात, तुम्ही कुठं चाललाय? ठाण्याला चाललो. ठाण्याला बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडताय? नाही, मी लॉकडाऊन अत्यावश्यक सेवेमध्ये, पण गर्दी नाही आहे ना, गर्दी नाही आहे, रिस्पॉन्स नाही लोकांचा तसा. लोक अजूनही मला वाटतं घाबरून आहेत.
लस घेतली आहे पण लोक बाहेर पडत नाहीत बाहेर सध्या. पडत नाही. हां. पण तुम्ही कुठं चाललाय? आम्ही ठाण्याला चाललोय. तुम्ही पहिल्यांदाच बाहेर पडलाय या का आधी कुठं जाऊन आलाय? आम्ही याच्या आधी पण गेलो होतो, पण मला वाटतंय सुरक्षित वाटतंय? हो, सध्या तरी वातावरण पाहून योग्य त्या पद्धतीने सुरक्षेचं काळजी घेतली जाते. गर्दी नाही आहे फार? हां, गर्दी वगैरे या ठिकाणी पुष्कळशी नाही आहे आणि त्यामुळं कोरोना व्हायरसचं जे वाढती पार्श्वभूमी आहे त्यावरती पण बऱ्याच पद्धतीने मात मिळवण्याचा प्रयत्न आहे. लोकांना असं वाटतं की योग्य गोष्ट आहे, त्यांनाही सुरक्षित वाटतंय. बघितलं तर एस टी उभी आहे प्रवाशांची वाट बघत आणि वाहक किंवा जे चालक आहेत ते सुद्धा बाहेर आपल्याला गप्पा मारताना दिसत आहेत. आपण त्यांच्याशी देखील बोलूयात, कारण 16 एप्रिलनंतर पहिल्यांदाच एस टी सुरू होते. 16 एप्रिलनंतर पहिल्यांदाच एस टी बसेस सुरू होत आहेत. काय परिस्थिती आहे? फार गर्दी दिसत नाही आहे लोकांची. गर्दी कुठं काय, गर्दी अशीच चालायची. आता गर्दी काय नाही, प्रवासी नाही, गाड्या मोकळ्या गाड्या जातात. प्रवासी काय झालं तुम्ही वाट बघताय? 1 तास थांबायला लागते प्रवासासाठी, 2-2 तास थांबायला लागते प्रवासासाठी. आणि पूर्ण क्षमतेनं एस टीला परवानगी दिलेली आहे 100%. पण येतात का लोक तेवढे? एस ट्या भरून जात आहेत का? सुरुवात होईल आतापर्यंत आज सुरुवात झालेली आहे, तर सुरुवात होईल. तुम्हाला असं वाटतं? हो, सुरुवात होईल. हो, 100% प्रतिसाद मिळेल, 100% देतील. परंतु अजून आता नाहीये. आता नाही, आता आजपासून चालू पहिला झाला, दिवस आहे. पहिला दिवस असल्यामुळे. त्यामुळं 100% क्षमतेनं प्रवासी येतील आणि प्रतिसाद मिळेल असं यांना वाटतंय. पण आत्ताची परिस्थिती मात्र तशी नाही आहे. 1 तास झालं इथं काही एस टी उभ्या आहेत प्रवाशांची वाट बघत. त्यामुळं कुठंतरी ही गोष्ट चांगली आहे की सुरू झालेलं आहे जनजीवन, पूर्वपदार्थी हळूहळू येतं आहे. मात्र दुसरीकडं लोकांनाही परिस्थितीचं भान आहे, त्यामुळं प्रचंड संख्येनं लोक गर्दी करत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मिशन बिगिन अगेन अंतर्गत महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आता एकूण 5 कॅटेगरीज करण्यात आलेल्या आहेत, 5 गट करण्यात आलेत आणि त्यात पहिल्या गटाला सर्वाधिक सवलती देण्यात आले, तर 5व्या गटाला सगळ्यात कमी. अमरावतीमध्ये दुकानांचं आस्थापना सुरू राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यासोबतच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसुद्धा सुरू होत आहेत. आजपासून हे सगळे नवे नियम लागू असतील. सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान 50% क्षमतेनं हॉटेल आणि बार सुरू करायला परवानगी देण्यात आली. तर उद्यानं आणि क्रीडांगणं 5 ते 9 या वेळेत सुरू राहणार आहेत. मंगल कार्यालयात 50% लोकांनाच परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यांच्या सोबतच अमरावती जिल्हासुद्धा मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत हळूहळू अनलॉक होतोय. अमरावती शहराचा समावेश हा फेज 3 मध्ये करण्यात आलेला आहे. अमरावती शहरातील बाजारपेठा ज्या आहेत त्या सगळ्या बाजारपेठा सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मी अमरावती शहराच्या ज्या मुख्य बाजारपेठ होतो, अमरावती शहरात महत्त्वाच्या ज्या जीवनावश्यक वस्तूच्या बाजारपेठा 7ही दिवस बाजारपेठ सुरू राहणार आहे. तर इतर ज्या बाजारपेठा त्या 7 ते 4 केवळ सोमवार ते शुक्रवार यावेळेस सुरू राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना सुद्धा 50% उपस्थितीसह उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यासोबतच अमरावती शहरातील जे रेस्टॉरंट असतील, बिअर बार असतील, यांनासुद्धा 50% उपस्थितीसह ते सुरू करण्याचे आदेश सोमवार ते शुक्रवारपर्यंत देण्यात आलेला आहे. आजपासून अमरावती शहरातील बाजारपेठ जे आहे ते बाजारपेठ उघडलेली आहे आणि एक प्रकारे जे या बाजारपेठेमध्ये काम करणारे जे कामगार असतील, त्या कामगारांनी सुटकेचा डिशवा सोडलेला आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून मार्केट बंद आहे आणि मार्केट बंद असल्यामुळे या मजुरांवर सुद्धा उपासमारीची वेळ होती. माझ्यासोबत काही कापड दुकानात काम करणारे काही कामगार आहेत. आपण त्यांना विचारूयात. दादा, मला सांगा नेमकं की गेल्या अनेक दिवसापासून मार्केट बंद होतं, तुमची काय अवस्था होती? तर मागच्या वर्षीपासून जेव्हापासून लॉकडाऊन लागलेला आहे तर कर्मचारी वर्गाची व्यवस्था एकदम बिकट झालेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून पगारापासून मला बाकीच्या गोष्टीपासून तर सगळ्या काही ना काही म्हणजे प्रत्येक ठिकाणी आमची म्हणजे कुचंबनाच झाली होती. पण आता थोडंसं मार्केट जेव्हा सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे तर थोडंसं बरं वाटतं. काही ना काही म्हणजे दिलासा मिळेल यामुळे. निश्चितच यामुळे काहीतरी दिलासा मिळेल. आता मला सांग, तुमची काय अवस्था आहे नेमकी? आमचं काय, आपल्याला फाळं सगळं उकलं आहे आमच्यावर. तर म्हणजे कठीण परिस्थिती झाली आहे. तर हे असल्यामुळे आम्हाला असं वाटतं राहिलं का हे खुललं तर आमचा पोटाचा प्रश्न हे झाला, नाही तर आम्ही असं परेशान झालो होतो.
म्हणून आता सध्या असा लॉकडाऊन सुटल्यामुळे चालू झाल्यामुळे आम्हाला थोडं बरं वाटून राहिलं, म्हणजे आम्हाला थोडं चांगलं वाटून राहिलं. तुमची नेमकी काय अवस्था आहे? गेल्या वर्षापासून तेच ते चालू आहे. आता कसं आहे, थोडंफार आता चालू झालं आहे, तर पेमेंट पाणी तरी चालू होईल, नाही तर आमचं तर उपाशी राहायचं वेळ आली होती. भाडं, इलेक्ट्रिक बिल, पाणी बिल, इलेक्ट्रिक बिल, भाडं वगैरे सगळं थांबलेलं आहे. म्हणजे पैसे आवक जावक आहेच नाही काही. गेल्या वर्षभरापासूनची अवस्था जर अमरावतीची बघितली तर अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यातही लॉकडाऊन लावण्यात आला होता आणि आताही लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळं अमरावती शहरातील ज्या व्यापारी बाजारपेठेमध्ये काम करणारे कामगारांची अवस्था जी आहे ती अतिशय वाईट होती. मात्र आता बाजारपेठ सुरू झाल्यामुळं निर्बंध जे आहे काही प्रमाणात कमी केल्यामुळं निश्चितच कामगारांनी जो आहे तो सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय आणि अपेक्षा आहे की अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावतीकरसुद्धा नियमांचं काटेकोर पालन करतील आणि ते काटेकोर पालन केलं तरच मिशन बिगिन अगेन याच्या अंतर्गत अमरावती जिल्हा पहिल्यासारखा मोकळा श्वास घ्यायला लागेल. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण आणि आग्रहसुद्धा, मास्क वापरा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा.